तसं शाळा बुडून घरी राहणं तिला काही नवं नव्हतं. आता बी कामाच्या ऐन हंगामात सलग 8 दिवस घरीच होती ती. कान्हे निन्नीला आलेले. निन्नं पुरं झाल्याबिगर तिला शाळेत जाता येणार नव्हतंच. तशी परवानगी बी सरांकडून आपसूकच मिळाली होती. शाळेच्या अभ्यासापेक्षा निन्नं महत्त्वाचं. हे बिंबलेलं तिचं मन शाळा बुडाल्याची बोचणी मनाला लावून घेण्याइतकं टवटवीत राहिलं नव्हतं. शाळा बुडवून अधूनमधून आईसंग शेतात राबणं अंगवळणी पडलं होतं तिच्या. 8वी झाली. बास झालं शिक्षण. आता ऐपत बी नाही आणि कामाला माणूस बी मिळत नाही. कामाच्या दिवसात तर कुत्र्याला बी हळद लागती. ती तर माणूस आहे. धरील हात महासंग. होईल तेवढीच निंदा खुरपायला मदत. पोरगी शाळाबाह्य होऊ नये म्हणून समजावायला गेलेल्या सरांपुढं घर झाडून पुंजा कोपऱ्यात लोटावा तशी ती मोकळी झाली आणि सरांच्या मनात त्या केराचा उखाडा झाला. कायमची शाळा सोडून देण्यापेक्षा जमेल तेव्हा येऊ द्या तिला शाळेत. परीक्षा मात्र टाळू नका. शक्य होईल तेवढं शिकू द्या. तशी हुशार आहे ती. काही अडचण आली तर घेऊ सांभाळून आम्ही. घरी ठेवून मोडून टाकलं पोर कामानं. ह्या जाधव सरांच्या आर्जवी मताच्या भीडला बळी पडून चालू ठेवलं मंदानं नंदाची शाळा. आज सोमवार. सामायिक परीक्षेचा पहिला पेपर. आली नंदा शाळेत. पेपर देणं आवश्यक होतं म्हणून आली. 9वीच्या वर्गात चाचणी परीक्षा देऊन झाल्यावर तशी ती येत राहिली 8-15 दिवसातून 4-2 दिवस. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललंय बरं का गं. आता प्रश्नपत्रिकेला कृतीपत्रिका म्हणायचं. तिच्या बांधाशेजारी राहणाऱ्या पम्मीनं सरांनी दिलेल्या उद्याच्या परीक्षेचा निरोप आदल्या दिवशीच दिला होता. वेळापत्रक बी दिलं होतं आणि ती कृतीपत्रिका आज तिच्या पुढ्यात होती. जरी ती खूप हुशार नव्हती तरी तिला वाचता येत होतं आणि लिहू बी शकत होती. ती शक्य तेवढी कृतीपत्रिका तिनं उत्तरपत्रिकेच्या आखीव रेखामध्ये घुसवली. चूक बरोबर देव जाणे किंवा तपासणारा, पण कागद निळे नाहीतर काळे करणं आवश्यक असतात हे ती जाणत होती. कृतीपत्रिकेतल्या आकलन आणि पाठांतराच्या पायऱ्या वलांडत ती अभिव्यक्तीच्या टप्प्यावर आली. प्रश्नात दिलेल्या कृती ती वाचू लागली. त्यात पहिली कृती होती, तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनातील बक्षीस समारंभाची बातमी तयार करा. तिनं स्वतःच्या लांब केसांमध्ये बोटं खुपसून डोकं खाजवत मजकुराची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. कठीणच होतं ते, कारण शाळेत जेव्हा केव्हा स्नेहसंमेलन व्हायचं तेव्हा ती घरी निन्नं खुरपणं नाहीतर वावरात जे काम असेल ते करायला शाळा बुडवून घरी राहायची. म्हणलं तर ते अंगवळणीच पडलं होतं मायलेकींच्या. त्या काळात शाळा शिकायचे तास होत नसायचे आणि मंदाला पोरीला संग घेऊन पडज्या फेडायचं काम बी सोयीचं वाटायचं. शेवटी तो प्रश्न तिनं तिरत सोडून दिला. लिहू नंतर जमलं तर, असा विचार करत एक कोरं पान बी सोडून दिलं आणि वळली पुढच्या प्रश्नाकडं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. डोकं भणभणलं. घरात टीव्ही नाही, दुसऱ्याच्या घरात जाऊन पाहायची मुभा नाही, क्रिकेट खेळायची माहिती नाही आणि आवड बी नाही. तशात पोटच्या प्रश्नानं तिचं पोरवय अधिकच हिसकावून घेतलेलं. लहानपणचे खेळ बी वयासंग निसटून गेलेत आणि या प्रश्नाला दुसरा पर्याय बी नाही. सगळेच प्रश्न असे सोडून दिले तर पास कसं होणार? ती स्वतःचं डोकं खाऊ लागली. मग तिनं विचार केला आणि लिहू लागली धाड त्या प्रश्नाचं उत्तर. आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सामना नुकताच पार पडला. त्या सामन्याची तयारी आमच्याच गावातील काही कॉलेजच्या पोरांनी केली होती. त्यांनी सगळ्यात आधी गावठाण जमिनीवर वाढलेले गाजर गवत कापून जागा साफ केली. मग एका रोटरीवाल्याला सांगून तिथं रोटरी मारून घेतली. त्यावर टँकरभर पाणी मारून क्रिकेटसाठी मैदान तयार केलं. आमच्या मळ्याची वाट आधी त्या गावठाणावरून जात होती. आता मात्र तिथे कोणालाच जाऊ देत नव्हते. आता मळ्यातून गावाला येताना त्या मैदानाला वळसा घालून यावे लागायचे. ज्या दिवशी सामना होणार होता त्या दिवशी त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात एक मंडप घातला होता. खुर्च्या टाकल्या होत्या. नेमक्या त्याच दिवशी आईने मला गावातल्या दुकानदाराकडून चहा पावडर आणायला पाठवले होते. पम्मीसुद्धा नेमकी त्याच दिवशी गावात आली होती.
मग ती आणि पम्मी खूप वेळ त्या गर्दीत उभे राहिले. त्या मैदानाच्या मध्यभागी आमच्या गावातील जाधवांच्या संजूने 3 स्टंप दगडाने ठोकून पक्के रोवले. हा संजा स्वतःला फार शहाणा समजतो, असं पम्मी म्हणाली. नंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले आणि दोन्ही संघाचे कॅप्टन मैदानात उभे राहिले. उन्हाळी पानकळी झाल्यावर डाव सुरू झाला. मग आम्ही दोघी तेथून निघालो. आमच्या कांद्याच्या वावरात पोचलो. आज पम्मीसुद्धा आमच्याच कामात पडची करणार होती. 2-3 तास फुकट घालवले म्हणून आईने शिव्या दिल्या. पाटीखाली डालून ठेवलेली भाकर पम्मीने आणि मी खाल्ली. मग दिवसभर आईसंगे उन्हाळ कांदे काढले. सरसकट काढायला आले होते ते. संध्याकाळी पम्मीच्या आईने माझ्या आईला सांगून पम्मीसोबत गावात मिसरीचा पुडा आणायला पाठवले. तेव्हा तो सामान संपला होता. आम्ही गावात जात होतो तेव्हा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिंकलेल्या संघाला वर्ल्ड कप दिला जात होता. सगळेजण टाळ्या वाजवत होते. आम्ही पण टाळ्या वाजवल्या. अशा रीतीने आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना उत्साहात पार पडला. येळ सरला. सरांनी समदे पेपर जमा केले. घरी आली. तनतन करू लागली. फडफड बोलू लागली. घरात एक बी सोय नाही. कसल्या लिहायचा पेपर? पेपर लिहायला काय काय माहिती लागती माहिती आहे का? काय गं, अवघड होता का? नाहीतर काय, आपल्या घरात TV नाही का कसली सोय नाही. दुसऱ्याच्या घरात मोबाईल आहे, इंटरनेट आहे. एक तर रोज शाळेत नाही. व्हायलं का असं मी पास? सांग बरं. जाऊ दे, घेतील पास करून. सांगितलंय ना सरांनी, कर होईल तेवढं. घे काढून एवढं साल. आत्ताच घरी राहिली तर सरांना बी राग येईल. येऊ दे, जाऊ दे, मी नाही जाणार उद्या पेपरला. अगं, घेतील ते करून पास. टाक देऊन एवढे पेपर. पाऊस दिवाळी झाल्यावर काय करायचंय? पुढल्या महिन्यात येणार आहेत पांढरवाडीचं पाहुणं. मामा बी म्हणला होता, जमलं तर उरकून टाकू. तुला तर येऊन जाऊन माझ्या लग्नाचं पडलंय. नंदा असं बोलली खरं, पर अगदी गप झाली. लग्नाचा इशय तसा दुसऱ्यांदा निघाला होता. तिला बी तो इशय आत्ता मनात हवासा वाटू लागला. खरं तर तिच्या वयाच्या साऱ्या पोरींचा तो आवडीचा इशय. शेवटचं सत्य तेच असतं. असं बिंबलेलं तिचं मन आता शांत त्याच विचारात गळत गेलं. मग तिनं संध्याकाळचा स्वयंपाक केला, भांडे घासले आणि बोलत राहिली मनातच झोपेस्तोवर. सरले सगळे पेपर. लागल्या दिवाळीच्या सुट्ट्या. तसं बी तिला सुट्ट्या काय आणि शाळा काय सारखंच. तरी पण सुट्ट्या सरल्यावर दुसऱ्या दिवशी ती पम्मीसंग शाळेत गेली. त्या दिवशी सरांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका सगळ्यांना बघायला दिल्या. नंदा नापास. जेमतेम 20 गुण. ते बी सरांनी उपकार म्हणून दिलेलं. एवढा मोठा निबंध लिहिला, त्याला 0 गुण कसे दिले म्हणून नंदाचा पेपर पम्मीनं सरांकडे नेला. तेव्हा सरांनी स्पष्टीकरण दिलं. विषय संगती नाही, त्यामुळे आशय समृद्धीचे गुण देता येत नाहीत आणि विषय संगती व आशयाला गुण नाही म्हटल्यावर भाषा सौंदर्य आणि भाषा शुद्धता गौण ठरते. तेव्हा कसे देणार गुण? जे पाहिलं ते लिहिलं. मी नाही पाहिली ती मॅच. अरे, जग पार चंद्रावर गेलं आणि तुम्ही साधी क्रिकेटची मॅच पाहू शकत नाही, चिडलेले सर बोलले. त्या दिवसापासून नंदा रोज चंद्र पाहू लागली. त्या रात्रीसुद्धा नंदा कधूळपोट चंद्राकडं एकटक पाहत होती. पट्ट्यावर गोधडी हांतरून आडवी व्हत मंदानं हाक दिली. तेव्हा ती भानावर आली आणि उठून आईनं आथरलेल्या गोधडीवर जाऊन आडवी झाली. सध्या तिचं काही थाऱ्यावर दिसत नाही. झोपून घे. सकाळी लवकर जायचंय. खंडू तात्याची पडजी फेडाया. गहू निंदायचाय त्याचा. तू 7 काम बाजूला ठेवून माई पडजी पहिले फेड म्हणला तो. दोघी गेलो तर जाईल फिटून 2 दिवसात. मग जाया परवापून शाळेत. 8 दिवस आपल्या बी वावरात वापी नाही होणार. मंदाचं बोलणं नंदाच्या कानी पडलं का नाही कोणास ठाव, पण नंदा मात्र डोक्यात चंद्र धरून आईनं टाकलेल्या गोधडीवर आडवी होऊन घोरू लागली. मंदानं तिच्या कानुड्या अंगावर गोधडी वाढली
डाव्या दंडावर हात ठेवत डोळे मिटले आणि ती बी कुशीत चंद्र घेऊन घोरू लागली.